महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। जर आपण बीएससी नर्सिंग ऍडमिशन घेऊ इच्छित आहात, पुढील प्रक्रिया काय असेल तर पुढील प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे एलिजिबल स्टुडंट्स आहेत तुम्हाला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन हे असेल तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या मार्क्सनुसार एक मेरिट लिस्ट येईल। त्या मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला समजेल की काय आहे कसं आहे। त्यासोबतच एक सीट मॅट्रिक्स येईल आणि त्या सीट मॅट्रिक्स नुसार आपल्याला समजेल की बाबा किती कॉलेजेस आहेत आणि कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहे। त्यानंतर तुम्हाला चॉईस फिल करायचे आहेत। चॉईस फिलिंग नुसार मग तुम्हाला पुढे जाऊन कॉलेज भेटेल। तर ही प्रक्रिया आता इथून पुढची बाकी आहे, ती लवकरच सुरू होईल। ऍडमिशनला अजून 1-1.5 महिना तर लागेलच। जर तुम्हाला बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी माझ्याकडून पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे तर नक्कीच तुम्ही माझी काउन्सिलिंग जॉईन करू शकता। या पेड काउन्सिलिंग मागचा माझा हेतू फक्त इतकाच आहे की फक्त काही गोष्टी माहिती नसल्या कारणाने जो तुम्हाला त्रास होतो तो तुम्हाला होऊ नये, यामुळेच मी मागील 4-5 वर्षापासून काउन्सिलिंग करत आलो आहे। आमचे विद्यार्थी टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेस, टॉप प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये शिकत आहेत आणि पुढे जाऊन भरपूर असे विद्यार्थी जे पासआउटही झाले आहेत। तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा की मला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे। आम्ही तुम्हाला लिंक सेंड करू। तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये देखील जॉईन करा, तो फ्री आहे। त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट्स देत राहील। व्हॉट्सअपचा ग्रुप आहे। इम्पॉर्टंट अपडेट्स मी आपल्या YouTube चॅनलवर देत राहतो, इथेही देत राहील। ऑल द बेस्ट।